देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून पीक विम्याचे निकष बदलू अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केलाय। यावेळी त्यांनी मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत। स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, खतं आणि शेती अवजारावरील जीएसटी रद्द करू असंही त्यांनी स्पष्ट केलंय। केंद्रातील भाजप आणि राज्यातील महायुती सरकारकडून सुरू असलेली लूट थांबवून महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ अशी ग्वाही देखील उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल। महाराष्ट्रामध्ये आम्ही केवळ कर्जमुक्त करून नाही थांबणार। इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर केंद्राच्या माध्यमातून ती यंत्रणा राबवली, कर्जमुक्तीची हे होईलच। पण शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्याचे निकष हे कंपन्यांनी ठरवले आहेत आणि ते निकष एवढे विचित्र आहेत। एक तर नुकसान झालेलं असतं आणि या कंपन्यांच्या वाऱ्या करून शेतकरी थकून जातो आणि नको ती नुकसान भरपाई या परिस्थितीत तो येतो। तर हे निकष बदलले जातील। उत्पन्न दुप्पट करण्याचं एक खोटं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं। उत्पन्न दुप्पट झालंच नाही, पण उत्पादन खर्च हा दुपटीपेक्षा जास्त झाला। पुन्हा हमीभाव मिळत नाही। तर हमीभाव आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे तर देऊच, पण जीएसटी रद्द करू त्या शेतकऱ्याच्या सगळ्या उपकरणांवरचा। तर आपण पाहतोय महाराष्ट्राचं वैभव पुन्हा परत आणणार असल्याचं वचननाम्यामध्ये उद्धव ठाकरेंकडून नमूद करण्यात आलंय। मुंबई महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून भरीव आर्थिक तरतूद देखील ते करणार आहेत आणि मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र स्थापन करून रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध केल्या जातील। ग्रामीण शहरी भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या जातील। आरक्षणाची मर्यादा 50% वाढवणार आहेत। रुग्णालय आधुनिक उपकरणांसह सुसज्ज करणार असल्याचं देखील सांगण्यात आले आणि बी बियाणे, जंतुनाशक औषधे, खते, अवजारांवरचा जो जीएसटी आहे तोही काढला जाईल। कर दहशतवाद थांबवणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हटलेत आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार, पीक विम्याचे जाचक ठरणारे निकष बदलणार, शेतमालाला योग्य हमीभाव, शेतकऱ्यांसाठी यंत्रणा उभी करणार, जैतापूर, बारसू, वाढवणसारखे प्रकल्प महाराष्ट्रातून हद्दपार केले जातील असं देखील या वचननाम्यामध्ये नमूद करण्यात आलंय। 1 वर्षामध्ये 30 लाख सरकारी नोकर भरती देखील केली जाणार आहे। केंद्र सरकारच्या सर्व नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% राखीव जागा असेल। पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती देखील कमी होणार आहेत असं त्यांनी या वचननाम्यामध्ये म्हटलंय। किमान 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढचे 5 वर्ष स्थिर ठेवू असं देखील उद्धव ठाकरे यांनी या वचननाम्यामध्ये नमूद केलंय।